नमस्कार. समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्हमध्ये मी दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो. आज आपण कराड येथे आलेलो आहोत. समोर आपल्याला स्क्रीनवर जे दिसत आहेत ते आहेत डॉक्टर संजय कुंभार, जे इथं गेल्या 34 वर्षापासून मेडिकल ऑफिसर म्हणून सेवा देत आहेत. सर, आजच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये सर्वसामान्यांना कमीत कमी वयापासून सुद्धा आणि आजार सुरू झालेले आहेत. त्याच्यामध्ये मधुमेह आणि आपण त्याला रक्तदाब असे हे दोन जे महत्त्वाचे आजार म्हणू आपण आता, तर त्या आजार होऊच नये म्हणून आपण काय प्रिकॉशन घेऊ शकतो त्याची थोडीशी आम्हाला मार्गदर्शन करावं सर. नमस्कार. अतिशय चांगला प्रश्न आपण विचारलात. आता अलीकडच्या काळात आपण बघतोय की 18-22 वर्षाच्या मुलांना हृदयविकाराचे झटके येत आहेत. काही तरुण यामध्ये मृत्युमुखी सुद्धा पडत आहेत. दगावण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि हे आजार या 18 ते 22 वर्षातच व्हायला लागलेले आहेत. याच्यापूर्वी 40-45 वर्षाच्या नंतर हे आजार व्हायचे. हे नेमके आजार यात आत्ता का वाढलेले आहेत, याच्या पाठीमागची कोणती कारणं आहेत आणि हे आजार होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायला पाहिजे हे आपण पाहणार आहोत. तर ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब हा किमान आपण महिन्यातून एकदा तरी डॉक्टरांच्याकडे जाऊन ब्लड प्रेशरच्या यंत्राने मोजून घ्यायला पाहिजे किंवा डिजिटल BP ॲपरेटस त्याच्या सहाय्याने आपण घरच्या घरीसुद्धा ब्लड प्रेशर मोजू शकतो. परंतु आपलं रक्तदाब हा नियमित आहे का वाढलेला आहे हे आपण डॉक्टरांच्याकडूनच आपल्याला त्याचं निदान करून घ्यायला पाहिजे. आणि जर आपला रक्तदाब नियमित असेल, जर नॉर्मल असेल तर आपल्याला चिंता करायची गरज नाही. आपण फक्त आपला आहार, किमान दररोजचा 45 मिनिटं चालण्याचा व्यायाम आणि हे आपण जर ठेवलं तर आपल्याला यापासून कोणताही धोका होणार नाही. परंतु जर आपल्याला रक्तदाबाचं निदान झालं, जर आपल्याला रक्तदाब आहे तर त्याचं आपल्याला नेमका तो रक्तदाब किती आहे, औषधावर बरा होणार आहे की आपल्या व्यायाम आणि जीवनशैली त्याच्यात बदल करून तो आटोक्यात येऊ शकतो, हे आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानं करून घेणं गरजेचं आहे. आणि जर आपल्याला निदान झालं आणि जर आपल्याला त्याविषयी गोळी घ्यायची गरज असेल तर आपण ती नियमितपणे गोळी घ्यावी. बऱ्याच लोकांना असं वाटतं की एकदा गोळी घेतली की ती आयुष्यभर घ्यावी लागेल, त्याची सवय लागेल आणि मग त्या किडनीवर याच्यावर परिणाम होतील, अशा खोट्या समजुती, गैरसमज अतिशय आहेत. त्यामुळं बरेच जण गोळ्या घ्यायचं टाळतात आणि मग कधीतरी त्यांना पक्षाघात, हृदयविकार, हृदयाचा झटका आणि जर असं काही झालं आणि त्यावेळेला ICUला ॲडमिट केलं त्यावेळेस कळतं की त्यांना रक्तदाब होता आणि त्यांनी गोळ्या घेतल्या नाहीत. तर हे आपण टाळू शकतो. आपला रक्तदाब आपण नियंत्रित ठेवला तर या पुढच्या गोष्टी आपण टाळू शकतो. आता त्याचबरोबर आपला दुसरा विषय आहे मधुमेह. आता मधुमेहसुद्धा अलीकडं खूप वाढायला लागलं याचं प्रमाण. अगदी लहान मुलांना सुद्धा आपण मधुमेह झालेला पाहतो. आता हेच कारण काय, तर हे बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि आपल्या अन्नधान्यावर होणारा औषधाचं भडीमार या सगळी कारणं आहेत. आणि हा मधुमेह याची आपल्याला रक्ताची तपासणी केल्यावरच कळतं की आपल्याला मधुमेह आहे किंवा नाही. जर तो मधुमेह आपल्याला नसेल तर आपण मग आपल्याला चिंता करायची गरज नाही. आणि जर आपल्याला मधुमेह आहे असं डॉक्टरांनी सांगितलं तर त्याला मग काय आहार घ्यायला पाहिजे, काय व्यायाम करायला पाहिजे आणि कोणती औषधं घ्यायला पाहिजे हे आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यायला पाहिजे, पाळायला पाहिजे. आणि हे सुद्धा याच्यावर कोणत्याही मनात आपण शंका घ्यायला नाही पाहिजे. कुठल्याही अफवा किंवा गैरसमज मनातून काढून टाकायला पाहिजे. आणि जर आपण हा मधुमेह आटोक्यात नाही ठेवला तर त्याचे पुढं चालून भयंकर जे दुष्परिणाम आहेत, डोळ्याच्या नसा असतील, पायाच्या नसा असतील, रक्तवाहिन्या यावर दुष्परिणाम होतात आणि पुढं चालून एक अपंगत्व सुद्धा येऊ शकतो. म्हणून हे आजार आटोक्यात पाहिजे. धन्यवाद सर. आपण एवढी छान सुंदर माहिती दिलेली आहे तर दर्शकांना आमच्या बऱ्यापैकी समजलं असणार आहे.
तर आपण समृद्ध व्यापारला ही जी मुलाखत दिली त्याबद्दल समृद्ध व्यापार परिवारातर्फे आपले हार्दिक आभार. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.